प्रमुख 4 यात्रांपैकी एक असलेल्या चैत्र एकादशीचा सोहळा 29 मार्चला खरं तर होणार आणि या सोहळ्याची मंदिर प्रशासन संपूर्ण तयारी केली आपल्याला पाहायला मिळते। भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं यासाठी मंदिर प्रशासनाने दर्शन रांगेमध्ये 10 पत्राशीड उभारण्यात आलेले आहेत। यामध्ये जर आपण बघितलं तर ऊन वारा पाऊस याचा कुठलाही त्रास भाविकांना होऊ नये यासाठी वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभा केलेले आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या सोयी सुविधा देखील भाविकांनी काय नक्की सुविधा दिल्या आपण जाणून घेणार आहोत। मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले साहेब आपल्या बरोबर, काय सांगताल कशा पद्धतीने वारी तयारी केलेली आता? यंदा 29 मार्च रोजी होणाऱ्या चैत्री वारीसाठी मंदिर समितीमार्फत पत्राशेडमध्ये एकूण 4 कायमस्वरूपी पत्राशेड आपले आणि तात्पुरते 6 असे एकूण 10 पत्राशेडची उभारणी आपण केलेली आहे। हे सर्व पत्राशेड आपले वॉटरप्रूफ आहेत। त्याचप्रमाणे भाविकांना उन्हापासून संरक्षणासाठी आपण पायाखाली मॅट आणि कूलरची व्यवस्था या पत्राशेडमध्ये करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे मंदिर समितीमार्फत दुपारच्या सत्रामध्ये सर्व भाविकांना सरबताचं वाटप आपण करत आहोत। सकाळी संध्याकाळी चहा आणि नाश्ता देखील आपण भाविकांना दर्शन रांगेमध्ये वाटप करत आहोत। मंदिर समिती सदस्य देखील आपल्या बरोबर ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, महाराज काय सांगताल? अनेक वेळा आपण बघितलं गर्दी होत असते, भाविक आजारी पडतात, यासाठी काय याची वेगळी व्यवस्था केलेली या ठिकाणी तसं प्राथमिक औषधोपचार केंद्रही आहे, त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था सुद्धा होणार आहे आणि पोलीस मदत केंद्र आहे, मंदिराचंही ऑफिस आहे, त्याचबरोबर प्रशासनाचंही ऑफिस या ठिकाणी असतंय। किती भाविक येतील असं आपण अंदाज व्यक्त केलेला आहे? यावर्षी जरा सुगीचे दिवस असल्या कारणामुळे आणि अवकाळीमुळे लोक हवालदिल जरी असली तरी 4-5 लाखाच्या पुढून यात्रा भरण्याची शक्यता आहे। पूजेचे कसं नियोजन असणार आहे? किती वाजता पहाटेची पूजा असणार? कोण करणार? पहाटेची पूजा पहाटे 4 वाजता श्री विठ्ठलाची पूजा प्रकाश महाराज जवंजाळ हे करणार आहेत मंदिर समितीचे सदस्य आणि रुक्मिणी मातेची पूजा हे संभाजीराजे शिंदे हे करणार पहाटे 4 म्हणजे एकंदरीत वारीची सगळी तयारी आता पूर्ण झालेली म्हणायची। प्रशासन येणाऱ्या वारीसाठी पूर्णपणे सज्ज आहे। सर्व तयारी प्रशासनामार्फत आणि मंदिर समितीमार्फत यंदा लवकरात लवकर पूर्ण करण्यात आली। आपण बघितलं असेल की 29 मार्चला होणाऱ्या चैत्र एकादशी सोहळ्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं असा प्रयत्न तर मंदिर समितीकडून करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सगळ्या ज्या काही पूजा ऑनलाईन पूजा ज्या त्या सगळ्या देखील बंद केलेल्या आहेत। त्याचबरोबर VIP दर्शन देखील खास करून मंदिर प्रशासन यात्रा काळामध्ये म्हणजे बंद केलेला आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।